How are you? Myself, your chemistry teacher, VB Suryavanshi sir. Now, I welcome all my dear students in the YouTube lecture series of Sripatra Bhosle High School. Now, students, we start chemical kinetics. And today we will proceed further for the next point. आता पुढचा पॉइंट काय केमिकल कायनेटिक्स मध्ये नेक्स्ट पॉइंट काय हे आपल्याला इथे लर्न करायचं आहे. सो नेक्स्ट वन इज द यस molecularity of the रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी काय आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग मॉलिक्युलॅरिटी लर्न करायच्या अगोदर बेटा आपण एक काम करूया. आपण टाइप्स ऑफ रिएक्शन बघूया. टाइप्स ऑफ रिएक्शनचे प्रकार. नाउ these types of reactions are classified on the basis of number of steps. त्या रिएक्शन चे किती स्टेप्स आहेत किंवा ती रिएक्शन किती स्टेप मध्ये होते त्याच्यानुसार आपण रिएक्शनला क्लासिफाय केला. मग इट हॅज टू टाइप्स. याला आपल्याला दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलं. कोणता टाइप्स बघा. सो एक रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन? ए कन्वर्टेड इनटू बी. ही एकाच स्टेप मध्ये झाली. आणि दुसरी एक रिएक्शन आहे बघा. ए कन्वर्टेड इनटू सी. पण ही ए डायरेक्ट सी मध्ये नाही कन्वर्ट झाला. काय झालं? फर्स्ट ए हा बी मध्ये कन्वर्ट झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये बी हा सी मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे इनिशियली ए हा रिएक्टंट फायनली सी या प्रोडक्ट मध्ये झाला. रिएक्शन एकच आहे पण ती रिएक्शन दोन स्टेप मध्ये झाली. ही रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये झाली. बरोबर आहे ना. सो दोज रिएक्शन which are taking place in a single step, that reactions are called as elementary reaction. These are called as the कोणते reaction? Elementary reaction. And what about that? ज्या रिएक्शन दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेप मध्ये होतात अशा रिएक्शनला आपण बोलतो यस काय बोलणार? दॅट इज द कॉम्प्लेक्स रिएक्शन. समजते? खूप सोपं आहे. बघा व्हॉट इज एलिमेंटरी रिएक्शन? द रिएक्शन टेकिंग प्लेस इन अ single step. That reaction is called as the elementary reaction. And what about the complex reaction? Yes, complex reactions are the reaction which are taking place in two or more step. That reaction is called as the complex reaction. हे अगोदर समजलं पाहिजे. कळतं सगळ्यांना? 100%. So in the chemical kinetics the reactions are classified on the basis of number of steps involved in that reaction. Means whether the reaction takes place in a single step or in number of steps. Those reactions
which takes place in a single step, those reactions which are completed in a single step, that reactions are known as the elementary reactions. Whereas those reactions which are taking place in two or more steps, that reaction is called as the complex reaction. And the important is that each step of the complex reaction is the elementary reaction. काय म्हटलं मी? ही रिएक्शन आहे कोणती? कॉम्प्लेक्स. का? कारण ही रिएक्शन दोन स्टेप मध्ये झाली, बरोबर आहे. पण कॉम्प्लेक्स रिएक्शनची प्रत्येक स्टेप ही एलिमेंटरी रिएक्शन असते. व्हॉट आय एम सेइंग, ईच स्टेप ऑफ द कॉम्प्लेक्स रिएक्शन इज द एलिमेंटरी रिएक्शन. म्हणजे मी सांगितलं कॉम्प्लेक्स रिएक्शनच्या ज्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स मात्र कोणत्या असतात बेटा? एलिमेंटरी रिएक्शन्स असतात. हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. म्हणजे एलिमेंटरी रिएक्शन्स कॅन नॉट बी सबडिवायडेड, दे आर डायरेक्टली टेकिंग प्लेस. काय म्हटलं मी? Elementary reactions cannot be subdivided into steps. It directly takes place. But complex reactions can be divided in number of steps. They does not take place directly. Indirectly, the reactants are converted into products. Within few steps, काही steps मध्ये तो reactant product मध्ये convert होणार आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे सीईटी साठी. लक्षात ठेवा. व्हॉट आय एम सेइंग, ईच स्टेप ऑफ द कॉम्प्लेक्स रिएक्शन इज द एलिमेंटरी रिएक्शन. कारण ही एका स्टेप मध्ये झाली. कळतं सगळ्यांना? 100%? नो डाऊट? ओके. चला पुढे जाऊयात आपण आता. नेक्स्ट पॉइंट, टाइप्स ऑफ रिएक्शन्स आपल्याला समजले असतील तर आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया. तो आहे मॉलिक्युलॅरिटी. बाळांनो लक्षात ठेवा, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन is determined only for the elementary reaction. Elementary reaction हे आपल्याला इथं कळलं पाहिजे. Molecularity is calculated only for the elementary reaction. Complex reaction ची molecularity calculate करता येत नाही. This is the condition. So this is very important condition for the molecularity. आता मॉलिक्युलॅरिटीचा अर्थ काय? मॉलिक्युलॅरिटीचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल, let us consider the elementary reaction. आपण एक एलिमेंटरी रिएक्शन कन्सिडर केली. पहिली रिएक्शन अशी आहे, ए कन्वर्टेड इनटू बी. दुसरी रिएक्शन अशी आहे, पी प्लस क्यू, इट गिव्स यस प्रोडक्ट. थर्ड रिएक्शन अशी आहे, काय बघा, एक्स प्लस वाय प्लस झेड, दे गिव्स प्रोडक्ट. बेटा या तीनही ज्या रिएक्शन्स आहेत ना, या एलिमेंटरी आहेत हे लक्षात ठेव. एलिमेंटरी आहेत म्हणजे एका स्टेप मध्ये झाल्या, डायरेक्टली झाल्या. मग या एलिमेंटरी रिएक्शन मध्ये, पहिल्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटचे किती मॉलिक्युल्स भाग घेतले? एक रिएक्टंट मॉलिक्यूल रिएक्शन मध्ये भाग घेतो. तर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, एलिमेंटरी रिएक्शन मध्ये पी आणि क्यू असे दोन मॉलिक्यूल भाग घ्यायला लागले. टू रिएक्टंट मॉलिक्युल्स
are taking part in the reaction. In the third reaction, X, Y, Z, these are the three different molecules taking part in the reaction. इथं three reactant molecules taking part in the reaction. बरोबर आहे. म्हणून मी असं बोलणार आहे, पहिली जी रिएक्शन आहे इट इज द युनिमॉलिक्युलर रिएक्शन. युनि म्हणजे वन. दुसऱ्या रिएक्शन्सला मी असं बोलणार आहे, दिस इज द बाय मॉलिक्युलर रिएक्शन. तिसऱ्या रिएक्शनला मी असं म्हणणार आहे, ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. कळलं? म्हणजे तुम्ही आता डिफाइन करू शकताय व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी. Molecularity of elementary reaction is the number of reactant molecule taking part in the reaction. Molecularity elementary reaction ची असते. Elementary reaction मध्ये reactant चे किती मॉलिक्यूल भाग घेतात त्या नंबरला त्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी असं बोलतात. किती मॉलिक्युल्सनी रिएक्शन मध्ये भाग घेतला, पण कोणत्या रिएक्शन मध्ये, एलिमेंटरी, त्या रिएक्शनला आपण मॉलिक्युलॅरिटी असं बोलतो. आणखीन एकदा, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द एलिमेंटरी रिएक्शन इज द number of reactants taking part in the reaction, that is called as the molecularity of reaction. कळतंय? मग मला सांगा, कधी मॉलिक्युलॅरिटी बेटा एखादे असे एक्झाम्पल आहे का की त्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 0 आहे? विचार करा. अशी कोणती रिएक्शन असेल का की त्याची मॉलिक्युलॅरिटी 0, म्हणजे त्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटच भाग घेत नाही, म्हणजे ती रिएक्शन होणार का? नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, मॉलिक्युलॅरिटी नेव्हर 0. मॉलिक्युलॅरिटी कधीच 0 असत नाही, कारण मॉलिक्युलॅरिटी जर 0 झाली याचा अर्थ देयर इज नो रिएक्शन. रिएक्शनच होणार नाही. 0चा अर्थ काय? रिएक्टंट मॉलिक्युलच नाही तर रिएक्शन होणार नाही. रिएक्शन झालीच नाही तर त्याची मॉलिक्युलॅरिटी काढता येणार नाहीये. म्हणून आपल्याला सांगता आलं पाहिजे, मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन नेव्हर 0. मॉलिक्युलॅरिटी किती टाइप्स आल्या मग त्याच्या? युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर, ट्रायमॉलिक्युलर. So define what is unimolecular reaction. What is unimolecular reaction? The elementary reaction in which only one reactant molecule takes part in the reaction, that is called as the unimolecular reaction. What is bimolecular reaction? Bimolecular reaction is the elementary reaction in which two reactant molecules are taking part in the reaction are called as the bimolecular reaction. Bimolecular reaction is also called as the dimolecular. Di म्हणजे दोन, bi म्हणजे दोन. Next आहे trimolecular reaction, the reaction in which the elementary reaction in which three reactant molecules taking part in the reaction. ठीक आहे. मग आता एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, सर असं एक्झाम्पल घ्या, है ना. कसं एक्झाम्पल घ्या? 2A it gives product. This is elementary reaction. मग सर याचा मॉलिक्युलॅरिटी किती? बघा, A हा रिएक्टंटचा मॉलिक्यूल आहे, पण त्याचे किती मॉलिक्युल्स रिएक्शन मध्ये भाग घेत आहेत? 2. म्हणजे ही रिएक्शन झाली तुमची बायमॉलिक्युलर.
म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे एलिमेंटरी रिएक्शन मध्ये जे स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट असतात त्या स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंटला आपल्याला डायरेक्टली कन्सिडर करायचं आहे, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. सो मॉलिक्युलॅरिटी ही जी आहे ही एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे का? नाहीये. दिस इज नॉट द एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट. ही एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट नाहीये. दिस इज द थेरॉटिकल. ही थेरॉटिकल आहे, ही थेरीवर आहे, ही एलिमेंटरी रिएक्शन वरती डिपेंड करते. त्या रिएक्शनच्या इक्वेशन मध्ये जे स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट असतात त्याचा अर्थ तेवढे त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या रिएक्शन मध्ये भाग घेतात. समजते सगळ्यांना? 100%? काही डाऊट नाहीये? ठीक आहे. मग आपण आता एक्झाम्पल्स बघूया. सो लेट अस प्रोसीड फॉर द एक्झाम्पल्स ऑफ मॉलिक्युलॅरिटी. I will write here some examples, okay, which are given in our textbook. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे एक्झाम्पल्स दिलेत ते आपण डिस्कस करूयात आणि पुढे फर्दर कंटिन्यू करूयात. Okay, I will write here some examples. O3 converted into O2 plus O. Second example, C2H5I that is converted into C2H4 plus HI. Third example आपण बघूयात. Third example, 3O2 it gives 2O3. Next time 2NO2 it converts into 2NO plus O2. या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी काढायची आहे. मग आपण हे कन्सिडरच केला काय की दिलेली रिएक्शन ही एलिमेंटरी आहे, सिंगल स्टेपची. मग या रिएक्शन मध्ये बघा O3 चा एकच मॉलिक्युलर आहे म्हणजे ही रिएक्शन झाली युनिमॉलिक्युलर. दुसऱ्या रिएक्शन मध्ये बघा इथिल आयोडाइड हा इथिन आणि याच्यामध्ये कन्वर्ट झाला. याच्यामध्ये इथिल आयोडाइडचा एकच मॉलिक्यूल भाग घेतोय ना, एकच मॉलिक्यूल दिसतोय ना, म्हणजे ही सुद्धा रिएक्शन झाली तुमची कशी युनिमॉलिक्युलर. गुड. पुढचं एक्झाम्पल बघा. ही एलिमेंटरी रिएक्शन आहे. इथं ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल रिएक्ट व्हायला लागले वेगवेगळे. 3 मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सिजनचा स्टायकिओमेट्रिक कोइफिशियंट 3 आहे. म्हणजे ही मॉलिक्युलर ही रिएक्शन ट्राय मॉलिक्युलर झाली. ट्राय मॉलिक्युलर. या एक्झाम्पल कडे पाहूयात. NO2 कन्वर्टेड इनटू NO अँड O2. रिएक्टंट कडे पाहिलं किती मॉलिक्यूल रिएक्शन मध्ये भाग घेत आहेत 2. म्हणजे दिस इज द बाय मॉलिक्युलर रिएक्शन. दिस इज द बाय मॉलिक्युलर रिएक्शन. कळतं सगळ्यांना? 100%. नाउ नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला जी रिएक्शन दिली आहे त्या रिएक्शनचा रेट लॉग वरून आपण ऑर्डर काढली. बरोबर आहे? तर काही रिएक्शन साठी रिएक्शनची ऑर्डर आणि रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी सेम असू शकते. असेलच असं नाही, असू शकते. इट मे बी सेम. इट मे बी सेम. सो लिसन केअरफुली. फॉर सम रिएक्शन्स molecularity and order of reaction may be same but not for all reaction. सगळ्याच रिएक्शन साठी ती सारखी असत नाहीये. बघा एकदा एक्झाम्पल्स कडे पहा. काय डाऊट आहे का? बघा मॉलिक्युलॅरिटी कशी काढली आपण हे आपल्याला तिथे समजलं पाहिजे. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आपण पुढे जाऊयात मॉलिक्युलॅरिटी मध्ये. पुढचा पार्ट आपण ही एलिमेंटरी रिएक्शन्स पाहिल्या.
कोणत्या रिएक्शन्स पाहिल्या? एलिमेंटरी. आता आपण कॉम्प्लेक्स रिएक्शनचा अभ्यास करूयात बेटा. कोणाचा? कॉम्प्लेक्स रिएक्शनचा. सो नेक्स्ट पॉइंट इज द कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. बाळांनो, मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला समजून सांगतोय ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हजारो प्रश्न न्यूमेरिकल सोडवू शकताय, है ना. हजारो लाखो प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. ओके, चला पेन सापडला, है ना. आता कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये काय काय बघायचं आपल्याला हे अगोदर आपण समजून घेऊया. सो मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. Let us consider the complex reaction. कोणती कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे बघा, लक्ष आहे ना. A converted into X is the complex reaction which takes place in the following steps. So step फर्स्ट अशी आहे. काय होतं स्टेप फर्स्ट मध्ये बघा. स्टेप फर्स्ट मध्ये A कन्वर्टेड विथ B it gives C. दुसऱ्या स्टेप मध्ये असं झालं. लक्ष आहे ना. काय झालं बघा. C converted into X. अशा पद्धतीनं ही रिएक्शन झाली. म्हणजे A कन्वर्टेड इंटू X आहे, पण ही रिएक्शन या स्टेप मध्ये झाली. मग सायंटिस्टनी काय केला, स्टेप फर्स्टचा रेट पाहिला, स्टेप सेकंडचा रेट पाहिला. मग त्यांना असं दिसलं की पहिली जी रिएक्शन आहे ती फास्ट रिएक्शन आहे. दिस इज द फास्ट स्टेप, म्हणजे पटकन होते. अँड जी सेकंड स्टेप आहे दॅट इज द स्लो स्टेप. लक्ष द्या का, खूप महत्वाचं आहे. मग जी स्टेप फास्ट आहे त्या स्टेपचा तर रेट काढता येणार नाही. म्हणजे ही फर्स्ट स्टेप फास्ट आहे, मग याचा रेट काढता येत नाही. म्हणजे पहिल्या स्टेपचा रेट काढता नाही आला, म्हणजे रिएक्शनचा रेट काढता येणार नाही. म्हणून जी स्टेप स्लो आहे, ज्या स्टेपला कंप्लीट व्हायला वेळ लागतो, बरोबर आहे ना, अशा स्टेप वरती रिएक्शनचा रेट डिपेंड असतो. अँड that step is called as slow step जी आहे that is called as the rate determining step. In short it is called as RDS. म्हणजे आपली जी कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे त्या रिएक्शनचा जर रेट ठरवायचा असेल, डिटरमाइन करायचा असेल, तर तुम्हाला दुसऱ्या स्टेपचा रेट मेजर करावा लागेल, कारण पहिली स्टेप फास्ट आहे. सो व्हॉट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप? Rate determining step is the slow step of the complex reaction on which rate of complex reaction depends. Is called as, त्याला आपण बोलणार कोणती? Rate determining step. बघा आणखीन एकदा, what is rate determining step? Rate determining step is the slow step of the complex reaction on which rate of reaction depend. आणखीन एकदा, what is rate determining step? Rate determining step is the slow step of the complex reaction on which rate of reaction depends. कळतं सगळ्यांना? म्हणून लक्षात ठेवा, बाकी काय नाही. कॉम्प्लेक्स रिएक्शनच्या स्टेप्स मध्ये 1 असेल, 2 असेल, 3 असेल,
जी स्टेप स्लो आहे, आपल्याला दिलं जातं, मनाने नाही घ्यायचं, जी स्टेप स्लो आहे त्या स्टेपला आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप बोलणार आणि त्या इक्वेशन वरून किंवा त्या स्टेप वरून आपण रिएक्शनचा रेट लॉ पण लिहू शकतो, रेट लॉ लिहू शकतो किंवा रिएक्शनचा रेट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे स्लो स्टेप नुसार आपण रेट लॉ कॅल्क्युलेट करू शकतो, स्लो स्टेप नुसार आपण रेट कॅल्क्युलेट करू शकतो. सो कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये फर्स्ट आपण लर्न केला तो म्हणजे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. ठीक आहे, बघा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण आता. कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप पाहिली. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहे, दॅट इज द दॅट इज द इंटरमीडिएट इंटरमीडिएट पेक्षा आपण काय करूया, इंटरमीडिएट समजण्याच्या अगोदर कॅटालिस्ट बघूया. सो कॅटालिस्ट काय असतो, कॅटालिस्ट हा कसा ओळखायचा. चला, कॅटालिस्ट कसा ओळखायचा. आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे ना, एक रिएक्शन घेतलेली आहे. स्टेप फर्स्ट अशी आहे, काय, A प्लस C गिव्स P प्लस Q. दुसरी स्टेप अशी आहे, P प्लस R इट गिव्स C प्लस S. दिस इज द स्टेप सेकंड, है ना, स्टेप सेकंड. आणि आपली कॉम्प्लेक्स रिएक्शन अशी आहे, A प्लस R इट गिव्स Q प्लस S. दिस इज द कोणती रिएक्शन आहे तुमची, कॉम्प्लेक्स रिएक्शन. आणि ही कॉम्प्लेक्स रिएक्शन या स्टेप मध्ये होते, स्टेप फर्स्ट आणि स्टेप सेकंड. मग बेटा याच्यामध्ये C या रिएक्टंट कडे तुम्ही पाहिलात, C या रिएक्टंट कडे तर काय दिसते तुम्हाला, C हा रिएक्टंट हा पहिल्या स्टेप मध्ये वापरला, बरोबर आहे, आणि दुसऱ्या स्टेप मध्ये तो तयार झाला, बरोबर आहे. इथं तो युज्ड आहे आणि इथं तो फॉर्म्ड आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, हा आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये आला का, विच डज नॉट अपियर कुठं रे, अपियर इन द केमिकल रिएक्शन इक्वेशन. मग असा जो रिएक्टंट आहे त्याला म्हणायचा कॅटालिस्ट. काय म्हणायचा, कॅटालिस्ट. सो व्हॉट इज कॅटालिस्ट? कॅटालिस्ट इज द reactant or catalyst is the chemical substance which is used in the step first and formed in the step second, which does not appears in the chemical reaction equation, that is called as the catalyst. Catalyst never takes part in the reaction. तो रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, कारण तो रिएक्शनच्या इक्वेशन मध्ये आला का नाही. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला, पहिल्या स्टेप मध्ये वापरला, दुसऱ्या स्टेप मध्ये तयार झाला. मग जो केमिकल सबस्टन्स पहिल्या स्टेप मध्ये यूज होतो, पहिल्या स्टेप मध्ये डिसअपियर होतो, दुसऱ्या स्टेप मध्ये तयार होतो,
दुसऱ्या स्टेपमध्ये अपियर होतो, अशा केमिकलला, अशा सबस्टन्सला आपण काय बोलतो बेटा? कॅटलिस्ट. लक्षात ठेवा, कॅटलिस्ट. मग कॅटलिस्ट बद्दल काय सांगतो? जो पहिल्या स्टेपमध्ये यूज होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्म होतो, जो केमिकल इक्वेशन मध्ये भाग घेत नाही आणि आणखीन काय करतो तो? डज नॉट टेक्स पार्ट इन द रिएक्शन, दॅट इज कॉल्ड एज द कॅटलिस्ट. दॅट इज कॉल्ड एज द कॅटलिस्ट. कळतं सगळ्यांना? अगेन आय विल रिवाइज. व्हॉट इज कॅटलिस्ट? Catalyst is the substance or the chemical substance which is used in the first step and which is formed in the second step. So that chemical substance does not appear in the chemical reaction is called as the catalyst. Is called as catalyst. जो पहिल्या स्टेप मध्ये वापरला जातो, दुसऱ्या स्टेप मध्ये तयार होतो, त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. ठीक आहे. मग आता थोडं पी कडे बघा रे बेटा. पी कडे, पी 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 कडे बघा आता. पी, मग पी जो आहे हा पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये वापरला. मग याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड एज द इंटरमिडिएट. इंटरमिडिएट. कळतंय का? फरक कळाला का? इंटरमिडिएट पण ओळखला पाहिजे. So what is intermediate? The chemical substance which is formed in the first step and which is used in the second step, that is called as intermediate. आणि हा इंटरमिडिएट सुद्धा आपल्या रिएक्शन मध्ये येत नाही. कॅटालिस्ट पण रिएक्शनच्या इक्वेशन मध्ये नसतो, इंटरमिडिएट पण नसतो. आता दोघातला फरक आपण बघूया. दोघातला फरक काय? कॅटलिस्ट मधला आणि इंटरमिडिएट मधला. सो कॅटलिस्ट. दुसरा आहे इंटरमिडिएट. इंटरमिडिएट. चला, कॅटलिस्ट काय होतं बघा? फर्स्ट स्टेप मध्ये युज्ड होतो आणि सेकंड स्टेप मध्ये तो फॉर्म्ड होतो. तर इंटरमिडिएट पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म्ड आणि दुसऱ्या स्टेप मध्ये युज्ड. आणि दोघांसाठी कॉमन, दे डज नॉट अपियर. कुठं रे? दे डज नॉट अपियर ऑन द इक्वेशन और अपियर इन द इक्वेशन. हे दोघही इक्वेशन मध्ये येत नाहीत. हे दोघही इक्वेशन मध्ये येत नाहीयेत. हे स्टेप्स मध्ये असतात ना. कॅटलिस्ट पहिल्यांदा तयार होतो का? वापरला जातो. दुसऱ्या स्टेप मध्ये तयार होतो. तर इंटरमिडिएट तयार होतो, दुसऱ्या स्टेप मध्ये वापरला जातो. ठीक आहे. एक्झाम्पल्स घेतलं की आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. मग आता ओव्हरऑल रिएक्शन कशाला म्हणायचं? ओव्हरऑल रिएक्शन. सो नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण. ओव्हरऑल रिएक्शन. सो the sum of the different steps of the complex reaction is called as overall reaction. Is called as overall reaction. लक्षात येतंय? Overall reaction is the sum of different steps of the complex reaction. मग ओव्हरऑल रिएक्शन साठी बेरीज करायचंय. बेरीज करत असताना जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये कॉमन आहेत ते कॅन्सल होणार. हा बघा, पी पी कॅन्सल झाला, हा सी सी कॅन्सल झाला. मग ओव्हरऑल रिएक्शन काय आली? ए प्लस कोण राहिला? आर. इट गिव्स क्यू प्लस एस. ह्याला म्हणायचं काय बेटा? ओव्हरऑल रिएक्शन. कळतं सगळ्यांना? ठीक आहे. आज आपण मॉलिक्युलॅरिटी, टाइप्स ऑफ रिएक्शन है ना, त्यानंतर आपण बघितला इंटरमिडिएट, त्यानंतर बघितलं आपण कॅटलिस्ट. ओके. आणि याचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.